अमित शहानी सत्तेत येण्याबाबत केलेला दावा हा मित्रपक्षांनाच पटत नसल्याचं दिसून येत आहे। विरोधकांनीही भाजपला त्यावरून जोरदार टोले लगावले। अरे बाबा, 24ला महायुतीचं सरकार येईल, आता 29ला वेळ आहे, परंतु जे त्यांनी काय विश्वास जो दाखवला आहे तो आज जे काही देशामध्ये आपण काम करतोय, राज्यामध्ये आपण काम करतोय, आज देशामध्ये 10 वर्षामध्ये जे मोदीजींनी आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींनी जे काम केलं 50-60 वर्षात दाखवा ना। यामध्ये प्रत्येकाला आपला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे। आम्हाला आमचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे, भाजपला त्यांचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे, शिवसेनेला शिंदे साहेबांना त्यांचा पक्ष, उद्धवजींना त्यांचा पक्ष, पवार साहेबांना त्यांचा पक्ष, काँग्रेसला त्यांचा पक्ष, असं सगळ्यांचे पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे। आज ह्या सगळ्यांचं एक परिस्थिती आहे की एका पक्षावर सरकार येऊ शकत नाही। उद्याची चर्चा चालू आहे महाराष्ट्रात, तिकडे हरियाणा आहे, काश्मीर आहे, तिथं निवडणुका चालू आहेत, पण अमित शहा साहेबांना इथं येऊन बसायची पाळी आलेली आहे। त्यामुळे त्याच्यातून लक्षात येतं की 2024ला महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे। आता आपण 29चे प्रयत्न करू अशी सूचना ते देत असावेत असं मला वाटतं। त्यांची नेहमीची पद्धत आहे की हळूहळू तो कसा क्रोकोडाईल सगळ्यांना गिळत जातो, तर तसं गिळत जाणार सगळ्यांना। मित्र म्हणायचा, असा बगलेत घ्यायचा आणि कडक लाड मोडून टाकायचं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।